नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रव्याची बर्फी कशी करायची ते पाहूयात. अगदी ही बर्फी कुणालाही जमेल अशी आहे. शिवाय ही बर्फी करताना पाकाचं किंवा चाचणीचं अजिबात टेन्शन नाही. चला तर मग बघूयात ही बर्फी कशी करायची ते. रव्याची बर्फी करताना आपल्याला पाव कप तूप घ्यायचं आहे. इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते वितळून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि काही सेकंदच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता या बर्फीसाठी मी कपाचे प्रमाण घेतलेले आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही भांड्याने असं प्रमाण घेऊ शकता. आता इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन घातलेलं आहे, ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप भरून रवा घालायचा आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लहान करायची आहे आणि रवा मंद आचेवर आपल्याला भाजायचा आहे. भाजताना याचा रंग बदलायचा नाही, परंतु तो व्यवस्थित असा खमंग भाजला गेला पाहिजे. रवा भाजण्यास कमीत कमी 7 मिनिटे लागतात. याला सारखे असे हलवायचे आहे, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही आणि रवा खमंग भाजेल. आता रवा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुधावरची साय घालायची आहे. इथे मी 3 चमचे दुधावरची साय घालत आहे. तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर तुम्ही यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालू शकता. आता ही साय घातल्यामुळे काय होईल, रवा आपला मस्तपैकी फुलेल आणि बर्फीचं टेक्स्चर मस्त येईल. 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा छानपैकी भाजला गेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि रवा हा भाजलेला थंड करायचा आहे. रवा थंड होईपर्यंत आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 कप भरून साखर घेतलेली आहे. अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस चालू करून आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी 10 ते 12 केशर काड्या घालत आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाक पाहूयात कसा झालेला आहे. आता पाक आपल्याला 1 तार किंवा 2 तार अजिबात करायचा नाही. फक्त हा थोडासा चिकट झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता तार अजिबात येत नाही. या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर या पाकामध्ये आपल्याला थोडीशी विलायची पूड टाकायची आहे आणि पाक हा चांगला ढवळून घ्यायचा आहे. आता आपण पाकाचं भांडं बाजूला ठेवूयात आणि भाजलेला रवा घेऊयात. रवा हा थोडासा कोमट आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे मिल्क पावडर टाकायचे आहे. ही मिल्क पावडर रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करताना मिल्क पावडरच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. जर रवा जास्त गरम असेल आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकली तर नक्कीच मिल्क पावडरच्या गाठी होतात. त्यामुळे रवा आपल्याला थंड किंवा कोमट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या भाजलेल्या रव्यामध्ये साखरेचा पाक घालून घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. आता हे बर्फीचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सारखं असं हलवत राहायचं आहे. हळूहळू हे मिश्रण चांगलं घट्ट होईल आणि कढईलासुद्धा ते सोडेल. कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागतात. आता तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे. या स्टेपला बर्फीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर एका ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला या ताटलीमध्ये घालून घ्यायचं आहे. ताटलीमध्ये बर्फीचं मिश्रण घातल्यानंतर एकसारखं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. बर्फीचं मिश्रण पसरताना आपण वाटीच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने सुद्धा हे मिश्रण अगदी व्यवस्थित पसरून घेऊ शकतो. बर्फीचे मिश्रण पसरल्यानंतर यावर आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत. इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते यावर घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. आणि ते व्यवस्थित बसण्यासाठी मी इथे वाटीने असे हे दाबून घेत आहे, म्हणजे ते ड्रायफ्रूटचे काप आपले निघणार नाहीत. बर्फीचे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजेच बर्फी कट करून घ्यायची आहे.
इथे मी ही बर्फी चौकोनी कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता. बर्फीचे मिश्रण गरम असतानाच आपण ती कट केली तर आपल्याला पाहिजे तसा आकार त्याला देता येतो. म्हणून गरम असतानाच ही आपण कट करून घेणार आहोत. बर्फी कट केल्यानंतर आपल्याला ही अर्धा तास अशीच ठेवायची आहे, म्हणजे ती थंड करून घ्यायची आहे. खरंच सांगा मैत्रिणींनो, ही रव्याची बर्फी करताना आहे का कोणतं टेन्शन? पाक करताना 1 तारी किंवा 2 तारी अजिबात आपल्याला हा पाक करायचा नाही. पाकाचं टेन्शन नाही, त्यामुळे बर्फी चुकण्याचं सुद्धा आपल्याला अजिबात टेन्शन नाही. त्यासाठीच अशाच पद्धतीने तुम्ही ही बर्फी नक्की करून पहा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने आणि कुणालाही जमेल अशी रव्याची बर्फी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त याचे काप देखील झालेले आहेत आणि अगदी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही बर्फी तयार झालेली आहे. रव्याची बर्फी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.